तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं आतापर्यंत की सेट्स कशाला म्हणतात, सेट्सला आपण रिप्रेझेंट कसं करू शकतो, ठीक आहे, कुठल्या कुठल्या टाईपचे सेट आहे. पण जेव्हा आपण रिप्रेझेंटेशन सेट बघितलं होतं त्यात आपण रोस्टर फॉर्म बघितला होता ज्यामध्ये आपण सगळे लिहू शकतो. सेट बिल्डर फॉर्म बघितला होता ज्यामध्ये प्रॉपर्टी इम्पॉर्टंट असते. एक बाकी राहिलं ते म्हणजे वेन डायग्राम. आपण मॅथ शिकतो म्हणजे डायग्राम तर महत्त्वाची गोष्ट आहे. जी गोष्ट वाचल्यापेक्षा बघितलं ते मस्त वाटते. उदाहरणार्थ एखादी 400-500 पेजेसचं पुस्तक वाचण्यापेक्षा 3 घंट्याचा पिक्चर पाहिला लवकर समजते ना. मग वेन डायग्राम म्हणा किंवा सेट म्हणा, जर एखादी गोष्ट आपल्याला समजायची असेल तर आपल्यासाठी ती गोष्ट जर आपण बघितली, व्हिज्युअलाइज केली, त्याला आपण म्हणतो पिक्चर डायग्राम किंवा पिक्चर एखादा. तर वेन डायग्राम पण काय करते, रिप्रेझेंटेशन ऑफ सेट इन द पिक्चर फॉर्म. तर वेन डायग्राम काय असते, रिप्रेझेंटेशन ऑफ सेट इन अ पिक्चर फॉर्म. पिक्चर म्हणजे कुठल्याही डायग्राममध्ये, पिक्चर म्हणा किंवा डायग्राम म्हणा, या डायग्रामच्या फॉर्ममध्ये आपण त्याला काय दाखवतो, सेट म्हणतो. आता जर तुम्हाला आठवत असेल, जसं आपल्याकडे समजा एक मी ऑड नंबरचा सेट लिहितो. हे ऑड नंबरचा सेट आहे 1 3 5 7 9, ठीक आहे, एवढेच नंबर लिहिले आहे फक्त. आता जर मला रोस्टर फॉर्ममध्ये लिहिलं आहे, जर सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आधी एक व्हेरिएबल डिफाईन करतो एक्स, आणि एक्सची प्रॉपर्टी लिहावं लागेल की एक्स इज अ ऑड नंबर. पण ऑड नंबर म्हणून चालते का, खूप सारे ऑड नंबर आहे. कुठपर्यंत ऑड नंबर आहे, 10पर्यंत म्हणा, ठीक आहे, लेस दॅन 10, 10पर्यंतचे ऑड नंबर आपण काय लिहिलं. आता हे रोस्टर फॉर्म होतं, हे झालं रोस्टर फॉर्म, आणि हे खालचं काय झालं, सेट बिल्डर फॉर्म. पण जर मला याची वेन डायग्राम काढायची असेल तर मला काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टीला एका पिक्चरमध्ये दाखवावं लागेल. आणि पिक्चरमध्ये कसं दाखवायचं, एकदम साधी गोष्ट आहे. बघा, कोणत्या सेटला बाहेर काय असते, 2 बॉर्डर असते. एका सेटला आपण बॉर्डर दिली, ठीक आहे, सर्कल काढला, सर्कलला एक बॉर्डर दिली, ठीक आहे. याच्यामध्ये काय एलिमेंट आहे, तर मग बॉर्डरच्या अंदर काय असले पाहिजे, एलिमेंट कोणते कोणते येते, 1 आहे, 2 आहे, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे. बघा, सगळे बेसिक जे रिक्वायरमेंट आहे ते आपण पूर्ण केलं रोस्टर फॉर्मच्या. की कुठल्याही सेटला काय असते, एक बाउंड्री असते, तर आपण बाउंड्री दिली आहे काहीतरी, त्याच्या आतमध्ये काय लिहिलं आहे, एलिमेंट पण आतमध्ये लिहिलं आहे. हा माझा काय झाला, सेट. या सेटचं नाव काय होतं, हो. तर इम्पॉर्टंट गोष्ट बघा काय आहे इथे, की जेव्हा आपण सेटला रिप्रेझेंट करतो त्याला एक बॉर्डर असली पाहिजे, एलिमेंट आपण त्याच्या आतमध्ये लिहिले असले पाहिजे. आता बराच वेळा प्रश्न पडते की याला आपण रोस्टर फॉर्ममध्येच लिहू शकतो का की सेट बिल्डर फॉर्ममध्येच लिहू शकतो का. दोन्हीही लिहू शकता. पण जर समजा इन्फायनाईट नंबर लिहायचे आणि बॉक्सच्या अंदर मी डॉट 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 लिहिलं तर त्यांना सेन्स बनत नाही की अजून किती नंबर आहे. तर नॉर्मली जेव्हा आपण वेन डायग्राम काढतो तर जास्तीत जास्त आपण प्रिफर करतो, म्हणजे आपली इच्छा असते की हमेशा त्यात काय असले पाहिजे, नंबर नसल्यानं काय होते की आपण समजू शकतो की याच्यामध्ये किती आहे एलिमेंट्स. वेन डायग्राममध्ये आपण काय यूज करतो, पिक्चर यूज करतो किंवा डायग्राम यूज करतो. कोणत्या डायग्राम, तुम्ही कोणत्याही डायग्राम यूज करू शकता ज्या तुम्हाला मॅथ्समध्ये माहीत आहे. सर्कल यूज करू शकता, ट्रायंगल यूज करू शकता, रेक्टँगल. हे नाही आवडलं तर पेंटागॉन यूज करा, हेक्झॅगॉन यूज करा. ते नाही आवडलं तर इलिप्स यूज करा. ते नाही आवडलं तर स्टार शेप यूज करा. तुम्ही कुठलीही डायग्राम यूज करू शकता, कारण की आपल्याला फक्त बेसिक रिक्वायरमेंट काय, आपल्याला बॉर्डर पाहिजे, आणि बॉर्डरच्या आतमध्ये आपण काय लिहू शकलो पाहिजे, एलिमेंट लिहू शकलो पाहिजे. जसं उदाहरणार्थ दुसरा सेट आहे. आता इथे मी काय लिहितो, इथे इवन नंबर लिहितो. इवन नंबरचा सेट 2 4 6 आणि 8. परत सेम लॉजिक, इवन नंबर. जर मला सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचं तर एक्स इज अ इवन नंबर. कधीपर्यंत, लेस दॅन 10, 10पर्यंतचे इवन नंबर आहे. बॉर्डर आपल्याकडे ऑलरेडी आहे स्क्वेअरमध्ये. याच्यामध्ये आपण काय लिहिणार, एलिमेंट किती आहे, 2 4 6 आणि 8. झाला माझा सेट तयार, ठीक आहे. अजून एखादी लिहू शकतो आपण 1 2 3 4 5. चला आणखी एक आपण कंडिशन लिहू की लेट सपोज आपल्याकडे आहे नॅचरल नंबर एन. ह्या एनचा सेट मी लिहिणार आहे स्पेशली 1 2 3 4 5 आणि 6पर्यंतच लिहिला. म्हणजे काय असं लिहू शकतो मी, एन एक व्हेरिएबल डिफाईन केलं एक्स इज सच दॅट एक्स इज फ्रॉम 1 to 6, आणि एक्स काय असला पाहिजे, नॅचरल नंबर. बघा कसं यूज केला मी सगळ्या गोष्टीचा, की एक्स आहे, एक्स काय असला पाहिजे, 1पासून मोठा किंवा 1च्या बरोबर, 6पासून लहान किंवा 6च्या बरोबर. आणि एक्सची व्हॅल्यू कुठून चेंज झाली पाहिजे, नॅचरल नंबरपासून. तर बघा 1 जर आपण घेतलं तर 1ची व्हॅल्यू 1च्या बरोबर आहे, ओके, तर 1 झाला. बघा इथे समजून घ्या कसं असते. तर एक्स काय, नॅचरल नंबर, कुठून स्टार्ट होते, 1पासून. तर 1 हा 1च्या बरोबर आहे काय, आहे, तर लिहिला मी. नंतर 1 नंतर नॅचरल नंबरमध्ये काय येते, 2 येते. तर 2 1पेक्षा मोठा आहे,
6पेक्षा लहान आहे, ओके चालते. 3 6पेक्षा लहान, 1पेक्षा मोठा. 4 6पेक्षा लहान, 1पेक्षा मोठा. 5 आणि 6 6 6च्या बरोबर आहे. 7 जर लिहिला तर नाही, कारण की 7 काय होते, 6पेक्षा मोठा होते आणि ती कंडिशन आपली सॅटिस्फाय होणार नाही. ह्याच जर गोष्टीला मी याच्यामध्ये लिहिलं, कशामध्ये, एका बॉर्डरमध्ये, एका ट्रायंगलमध्ये, ते काय होणार बघा, 1 2 3 4 5 6. हा पण काय झाला आपला सेट. याचं नाव द्या. हा झाला आपला एन, हा झाला आपला ई. तर बेसिकली आपण सेटला काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. आणि हे रिप्रेझेंटची खासियत काय आहे, रिप्रेझेंटेशनची खासियत काय, याच्यामध्ये बॉर्डर असते आणि त्याला आपण पिक्चरवर दाखवू शकतो. हे पहा डोळ्यासमोर, जसं आपल्या एखाद्या स्टोरूममध्ये शोकेस असते ना, शोकेसमध्ये आपल्याला काय दाखवते, कपडे. हे आमच्याजवळ सेट आहे, हा ड्रेस आहे, ह्या ड्रेसमध्ये हे शर्ट आहे, हे पॅन्ट आहे, हा बेल्ट आहे, सॉक्स आहे, हा मोजा आहे, हा जुता आहे, हा हॅट आहे, कॅप आहे, जॅकेट आहे. काय तो काय झाला पूर्ण एक सेट. तो कुठे दिसला आपल्याला, डिस्प्लेवर दिसला. तर डिस्प्लेवर दिसणारी गोष्ट म्हणजेच काय होते, वेन डायग्राम. वेन डायग्राम म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ सेट इन अ पिक्चर फॉर्म. आणखी आपण एक्झाम्पल बघू. जसं उदाहरणार्थ समजा माझ्याकडे सेट आहे, मी यात नंबर लिहितो माझ्यासाठी काहीतरी. जसं मी लिहिलं 2 3 5 7. ठीक आहे. आणि इथे मी समजा लिहिलं इथे बाकी लिहिलं 0 1 2 पहिलेच लिहिलं आहे, 3 लिहिलं आहे, इथे 4 लिहितो, 5 लिहिलं आहे, 6 7 लिहिलं आहे, 8. ठीक आहे. ते 9 आणि 10 लिहितो आपण इथे. आता समजा हे सगळे मी सेट लिहिलेले आहे इथे. आता खास गोष्ट काय, जसं मी सांगितलं का, मोठा समजून घ्या. मोठा काय, एक तुमचा क्लोथचा स्टोअर आहे सपोज. काय क्लोथ स्टोअर. क्लोथ स्टोअर पण काय होते, एक मोठा सेटच होते ना. क्लोथ स्टोअर पण काय झाला, एक मोठा सेटच झाला. आता ह्या सेटच्या अंदर आपण बाकी वेगवेगळे सेट लिहू शकतो. तर जसं हा त्या क्लोथ स्टोअरच्या कम्पेअरमध्ये, हा इथं आपले काय ठेवले होते, शर्ट्स ठेवले होते, इथे काय ठेवले होते, पॅन्ट ठेवला होता. इथं काय होतं, बेसिकली हे बाकीचे काय होते, डिस्प्ले आयटम होते. जर तुम्हाला आठवत असेल, मी परत दाखवतो. ठीक आहे. जसं हे आपला हा असा क्लोथ स्टोअर आहे बघा. एका साईडला पॅन्ट ठेवलं आहे, एका साईडला शर्ट ठेवलं आहे, मदत काय काहीतरी डिस्प्ले आयटम आहे. पण हा पूर्ण काय होता, एक कपड्याचा स्टोअर होता, म्हणजे कपड्याचा सेट होता. मग त्या कपड्याच्या सेटला आपण 3 डिफरंट पार्टमध्ये पण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. ठीक आहे. तर एका सेटच्या अंदर आपण बरेच सेट आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि त्याला रिप्रेझेंट कशाने करू शकतो, वेन डायग्राम. पण त्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की प्रॉपर्टीज ओव्हरलॅप होता कामा नये, ती प्रॉपर्टी दिसली पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे जर मी लिहिलं इलेट, आता याला नाव देऊ आपण. चला प्रत्येकाला नाव देऊ म्हणजे समजते कोणता कोणता सेट आहे. ठीक आहे. याला नाव दिलं मी पी. एक सेकंड. याला नाव दिलं मी, हा माझा सेट आहे पी. ठीक आहे. आणि समजा हा माझा सेट आहे क्यू. ओके. बाकीचे नंबर उरले आहे, टोटल जे नंबर आहे याला आपण नाव देऊ समजा यू. हा सगळ्यात मोठा आहे ना, तर याला मग यू म्हटलं. आणि या मधातले बाकी जे आहे व्हाईट कलरचे, तो झाला माझा आर सेट. तर बघा आता या सगळ्या गोष्टी मी डिफाईन करतो की माझ्याकडे यू काय आहे, सेट ऑफ नंबर्स. सेट ऑफ नंबर्स कुठून कुठपर्यंत आहे बघा, 0पासून कुठपर्यंत लिहिलं आहे आपण, 0पासून 10पर्यंत लिहिलं आहे. सेट ऑफ फर्स्ट 10 होल नंबर्स. नॅचरल नंबर नाही, कारण की नॅचरल नंबर 1पासून सुरुवात होते. इथं आपल्या सेटमध्ये 0 पण आहे, तर 10 होल नंबर्स. आता तुम्ही प्रॉपर्टी लिहिली आहे का, लिहिली तर प्रॉपर्टी आहे, पण मी एक्स सेट नाही केला आहे. मग जर याला मला प्रॉपर सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय लिहावं लागेल, यू वेअर एक्स सच दॅट एक्स इज सेट ऑफ, किंवा चल ठीक आहे पूर्ण जर लिहायचं असेल लिहू शकता, किंवा मी डायरेक्ट लिहिलं आहे असं की यू काय माझा सेट आहे फर्स्ट 10 होल नंबर्स. तुम्ही जर रोस्टर फॉर्ममध्ये लिहिलं तर यू काय भेटणार तुम्हाला बघा, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. जर सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर परत एक्स, तर एक्स बिलॉंग्स टू लिहू शकता फर्स्ट 10 होल नंबर्स. नॅचरल नंबर नाही आहे, लक्षात ठेवा. नॅचरल नंबर 1पासून स्टार्ट होते. मग पी काय, पीमध्ये नंबर बघा कुठले आहे, 2 3 5 7. ह्या सगळ्या नंबरची प्रॉपर्टी काय आहे, प्राईम नंबर आहे. दीज आर प्राईम नंबर्स वेअर एक्स इज अ प्राईम नंबर. पण एवढं म्हणून चालणार नाही, 10च्या समोर प्राईम नंबर असतात. सो याला म्हणून प्राईम नंबर लेस दॅन 10. ही लिहिणं इम्पॉर्टंट आहे की ही प्रॉपर्टी लेस दॅन 10 लिहिल्यावरच कंप्लीट होते. ठीक आहे. इथे काय लिहू शकतो आपण, हा झाला सेट ऑफ मल्टिपल ऑफ 2
मल्टिपल ऑफ 2, पण यातून आपण कोणते नंबर कमी केला आहे? -2 कमी केला आहे आणि 10 कमी केला आहे आणि बाकीचे एक्स्ट्राचे नंबर. तर हे सगळं काय झालं आपलं रिप्रेझेंटेशन ऑफ सेट इन अ डायग्राम. डायग्राममध्ये जर रिप्रेझेंट झालं त्याला आपण काय म्हणतो? वेन डायग्राम. इथे जास्त युजफुल आहे. दीज आर व्हेरी युजफुल फॉर व्हिज्युअल दाखवते ना डायग्राम, फॉर द व्हिज्युअल ऑफ ऑपरेशन्स ऑन सेट. आता सेटवर कोणते ऑपरेशन होईल ते आपल्याला शोधायचं आहे आणि ते आपण बघणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. तर हे सगळे ऑपरेशन पाठ करण्यापेक्षा आपण त्याला या डायग्रामवर इझिली काय करू शकतो? व्हिज्युअल करू शकतो. म्हणजे काय होतं? आपण त्याला पाहू शकतो आणि एखादी गोष्ट आपण पाहिली की लवकर लक्षात येते. ठीक आहे, बाहुबलीनं कसं उचललं होतं शिवलिंग ते आपल्याला लवकर लक्षात येते. ठीक आहे, एखादा पिक्चरचं गाणं लवकर आठवते, एखादं स्पेशल स्टंट लवकर आठवते. एखादी गोष्ट पाहिल्यांदा आपल्याला लवकर समजत असेल तर आपण त्याला मॅथ्समध्ये जास्त यूज करतो. म्हणून वेन डायग्राम सेटमध्ये जास्त यूज होते. ठीक आहे, जर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि होईल तेवढ्यापर्यंत हे नॉलेज पोहोचवा. थँक्यू.